नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। परभणी आणि बीड ह्या दोन्ही ज्या घटना आहेत त्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत। गेले पहिलं परभणी आणि बीड ह्या दोन्ही घटना बजरंग अप्पा सोनवणे यांनी ह्या देशापर्यंत पोहोचवल्या। पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वतीने किंवा देशाच्या वतीने या दोन्ही घटनांबद्दल बजरंग अप्पा सोनवणे बोलले। त्यानंतर असेंब्लीमध्ये संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, त्यानंतर सुरेश धस आणि हे मुंदडाताई या सगळ्यांनी आणि अजित पवारांचे आमदार सोळंकेजी या सगळ्यांनी मिळून विधान भवनमध्येही हा मुद्दा मांडला। ही अतिशय क्रूर आणि गलिच्छ घटना झालेली आहे आणि त्याच्यात कुणीही कुठलंही राजकारण आणू नये असं माझी सगळ्यांना विनंती आहे। आणि ही माणुसकीच्या नात्याने परभणी आणि बीड दोन्ही कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे। आणि मी मीडियाचेही जाहीरपणे आभार मानते की या संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळात तुम्ही सगळ्यांनी गेले 32 दिवस झाले त्या घटनेला, आता 33 दिवस जवळपास, तरी अजूनही 3-4 माझे प्रश्न आहेत की सातत्याने जे प्रश्न मांडले जातात त्याचं काही उत्तर येत नाही। अजूनही एक खुनी फरार आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यातला। तिसरा, ईडीची जी कारवाई वाल्मिक कराडांवर झाली आहे त्याच्यावर कुठलंही ऍक्शन होताना का दिसत नाही? संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख साहेब अशी किती, छगन भुजबळ साहेब यांच्यावर ईडीने किती जोरात कारवाई केली? मग वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली का नाही? काय झालं? त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या? काल 6 का 7 जणांवर मोका लावण्यात आल्यात, बरोबर? मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला? अटक त्यांची झाली, कशी झाली? ते शरण आले? काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची? आम्ही आज माणुसकीच्या नात्याने त्या दोन्ही कुटुंबांबरोबर उभं आहे। हा कुठला राजकीय विषय नाही। ज्या पद्धतीने या दोन्ही हत्या झाल्या त्याचा मी जाहीर निषेध करते आणि जोपर्यंत या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही आम्ही माणुसकीच्या नात्याने कोणीही स्वस्थ बसणार। मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।